सिद्धू, सुहास, अरे बाळांनो पटापटा आवरा. हा, शेतावरची कामं अशी करतात का? अरे सगळी कामं ठरल्याप्रमाणे झाली पाहिजेत. ऊन डोक्यावर येण्याच्या आत सगळं आवरतं बघा. हा, आवरा आवरा रे बाळांनो, पटापटा आवरा. हवा पाय काय आम्ही खाऊन निघतोच आहे. थांबाव तुम्ही, मुलांना पोटभर खाऊ द्यात. तुमच्यासारखं रोज शेतात राबायची सवय नाहीये त्यांना. अरे काय सवय नाही? हा, अरे शेतकऱ्यांच्या घरात जन्म घेतलाय त्यांनी. हा, आणि सिद्धूला तर आवड आहे शेतीची. हा, आणि सुहास प्राध्यापक आहे कृषी महाविद्यालयात. त्यांना सगळं कळायला पाहिजे. हा, चला आवरा आवरा पटापटा आवरा. आप्पा, हे बघ, तू सांगितल्याप्रमाणे आपल्या गोडाऊन मधून छोटी मोठी सगळी हातारे आणली. हा, अरे मी तयार आहे, पण हे दोघं बघणं. झालं, चला निघूया. निघायचं का आपण? ए नानी, त्या लक्षात आहे ना, नानाला काही सांगायचं नाहीये. हो, मी नीट लक्षात ठेवलंय. ह्यांना काही सांगायचं नाहीये. उलट आपण सर्व शेतावर जातोय हेच मी विसरण्याचा प्रयत्न करते. अरे हे चला, अजून उशीर नको. हो हो, चला चला जाऊया लवकर. माझ्या आणि दादाचा नाश्ता झालाय. अरे तुमचं झालंय, पण तो बाळा कुठे? बाळा, ए बाळा. बाप्या येणार आहे का पण तो नक्की? अगं तो येणार आहे, त्यांनी वेळ काढलाय. दुपारनंतर तो क्लिनिकला जाणार आहे. बाळा, ए बाळा, अरे आम्ही तयार झालोय. अरे बाबा लवकर खाली ये. हो, काय आहे? काय? तुम्ही डॉक्टर आहात, विसरू नका. हो माहितीये मला. डिग्री घ्यायला पण मीच गेलो होतो, आणि ती डिग्री मिळवण्यासाठी मी स्वतःच मेहनत केली होती. हो ना, मग हा असा काय अवतार केलाय? आता याच्यात मी डॉक्टर दिसत नाही म्हणून काय झालं? अगं बापू आणि आपा बरोबर शेतात काम करण्यासाठी मी असा तयार झालोय. काही गरज नाहीये त्यांच्यासाठी काही करायची. कशाला नसत्या फंद्यात पडताय? का म्हणून शेतात राबायला जायचं? डॉक्टर आहात ना तुम्ही, मग ही असली कामं का करायची? हे बघ, आप्पा सुद्धा एक प्रकारे शेतीतला डॉक्टरच आहे. प्लीज, आता यासाठी तरी तुम्हाला थांबवू नकोस. हा, मला चांगलंच माहिती आहे मी काय करतोय ते. अहो पण अगं तुझ्यासारखं घरात बसून पैसे उडवण्यापेक्षा ना, मी जे करतोय ते बरं आहे. तुम्ही आता उगाच मी खर्च केलेले पैसे काढू नका. हा, नाही ग, तुला जाऊ दे, तुला सांगून काही उपयोग नाही. नाही, बोला ना बोला. तुम्हाला काय असंच वाटतं ना, मी काय फक्त पैसे उडवते? पण मी ठरवलं ना, तर महिन्याभरात हाच पैसा डबल टिप्पल करून दाखवू शकते तुम्हाला. ए बाई, हात जोडतो, तुझे पाया पडतो. एवढे उपकार नको करूस माझ्यावरती. जे काही करतेस ना तेच पुरेसं आहे. नाहीतर करायला जाशील एक आणि होईल भलतच. तुला काही जमायचं नाही. डबल करते म्हणे. आता मलाच काहीतरी करावं लागेल. बाळा, अरे चल ना लवकर. हो बाळा, हो. काय झालं? काय नाही रे बाळा, काय झालं? अरे घरातले सगळे सुधारले, पण ही पल्लू कधी नॉर्मल होईल देव जाणे. होईल होईल, सगळं काही व्यवस्थित होईल. हे बघ, पण पहिले आपल्याला शेतावर जायचंय. सगळे वाट पाहत आहेत. चल 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 ये. हे बघा, बाळा आला. सिद्धू तू एक काम करा, आपलं सरप्राईज तयार झालं ना, ही नाना काकाला घेऊन शेतावर यायचं. काय आप्पा, ही जबाबदारी माझी. पण नाना कुठे? तू काही बरोबर त्यांच्या रूम मध्ये बसलाय. अरे म्हणजे तो बिझी आहे. मग त्याच्यात आपण इथून सटकूया. हा, हो, तुम्ही सगळे निघा, म्हणजे मी, ताई आणि विहीणबाई स्वयंपाक तयार झाला की जेवण घेऊन येतो. हो हो मोठ्या बाई, पण फक्त थोडं लवकर या, कारण तिथे खूप काम करायचंय, त्यामुळे खूप भूक लागणार. अरे हो, अगदी वेळात येतो आम्ही, काळजी करू नका. बरं, चला आता लवकर पटापटा, कामं भरपूर आहेत आपल्याला. चला 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 चला. चला चला, डबे भरायला लागतील. चला या विहीणबाई. बाळा, तू आपल्या क्लिनिकलाच जा. का? तुला नाही जमायचं हे. अगं पण मी प्रयत्न करतोच आहे ना. हा असं? मग कसं? अरे बाळा, अरे उलट धरलंय तू. हे बघ, ही बाजू आत. हा,
अशी हा धर आणि हे असं काढ. अरे हो जमलं? हो. काय सेठ काय करतोय सरे? बघतील ना सगळे. बघू दे. अगं माती साफ करतोय. मी 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 काढते, तू राहू दे. नाही नाही नाही, हे बघ इथे. नमा तुम्ही कसले रोमॅन्टिक आहेत ना सिद्धू भाऊजी. है ना? मजा बघ आता. म्हणजे नमा डन. चल. दादा माझ्या कपाळाला जरा माती लागली, पुसतोस का जरा? तुझ्या पण गालावरची माती साफ करून देऊ. ए सिद्धू, जा नाना काकाला बोलून घे. हो निघतो. आलो. जा जा लवकर जा. हो. हे गोकुळ निवासच्या हिश्श्याचे पेपर, हे जमिनीचे पेपर, हे सगळं देणं गरजेचं आहे. नाहीतर येत्या वर्षाची दुमण्याची फी सुद्धा भरणं मुश्किल होईल. सगळे पैसे ह्या प्रयोगात लावून खूप मोठी चूक केली मी. सगळं पीक करपलं आणि हे नुकसान भरून काढायचं असेल तर नवीन पीक घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पैसे लागतील. खरी आप्पा बरोबर सांगत होता. नाना चावी द्यायचं सोडून तिजोरीकडे काय करतोय? तिजोरीतनं एवढे पैसे तू काढलेस कशासाठी? बयोने नव्यानं हक्क दिले, त्याचा तू गैरफायदा घेतोयस. तात्या आणि बयो काय विचारत नाही, त्यांना काही अडचण नाही, पण तुलाच काय प्रॉब्लेम आहे? पण इथे मी असताना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणि तुम्ही रडत बसलेलं हे मला नाही आवडणार. मी बिझनेसच्या फक्त आयडियाज देत नाही. अनफॉर्च्युनेटली त्याच्यात जर लॉस झाला ना तर मी मदतीचा हात देखील पुढे करत असतो. आता विचार करून तरी काय उपयोग? हे सगळे पेपर सरांना दिले पाहिजे. नाना का अरे तू चल ना लवकर. कुठे? अरे चल तर. अरे सांग तरी कुठे? शेतावर जायचंय. चल. नाही नको. अरे चल ना. अरे तिकडे गेल्यावर कळेल तुला. तू चल. अरे काम आहे मला. अरे ही सगळी कामं नंतर कर. तू शेतावर चल. अरे चल 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 लवकर चल. अरे थांब जरा सिद्धू. सो द पेपर आर रेडी. पण हा नाना अजून कसा आला नाही? विचार बदलला की काय त्याने? हा शेतावर येणार आहेस का तू? छे मी कशाला येऊ शेतावर? आणि माझ्याकडे तितका वेळही नाहीये. आता कुठल्याही क्षणी नाना इथे येऊ शकतो आणि ह्या पेपर्सवर तो सह्या करू शकतो. एकदा का नानाने ह्या पेपर्सवर सह्या केल्या ना की ह्या घरातला एक मोठा हिस्सा आपल्याकडे कायमचा येईल. व्हॉट? यस. अरे पण सिद्धार्थ नानांना घेऊन मगाशीच बाहेर गेलाय. व्हॉट? कुठे? शेतावर. हा सगळेच तिकडे आहेत आणि आम्ही पण आता शेतावरती जेवण घेऊन चाललोय सगळ्यांसाठी. बरं चल मी येते. हा हा सिद्धार्थ किंवा ही अदिती नेहमी माझ्या प्लॅनच्या मध्ये पेतच असते. आता हा नाना काही सह्या करणार नाही. मला शेतावर जावं लागेल आणि तिथे जाऊन मी त्या नानाला गाठतो आणि सह्या घेतो.
आता माझा ना ह्या कोणावरच भरोसा उरलेला नाहीये. सिद्धू, अरे सांग तरी का घेऊन आला मला इकडे तू? अरे नाना का तू फक्त चल, तुला कळेल. चल. अरे नाना आला. कुठे? अगं तो काय, तो बघ. हे बघा, शांतपणे उभे राहा, हलू नका. सिद्धू, अरे सांग तरी कशाला आणलंय मला इकडे तू? हे काय रे, ही देशमुख मंडळी काय करते तिथे? नाना का तुला सांगितलं ना, तू फक्त चल, तुला कळेल. चल चल. काय झालं? तुम्ही सगळं का आले इथे आणि मला का आणलं इथे? नाना, हे बघ, आता आम्ही जे सांगतोय ना ते शांतपणे ऐकून घे. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. म्हणजे नेमकं का आणलं मला? सांगतो. अरे या सगळ्यांनी आज तुझ्यासाठी सकाळपासून खूप मेहनत घेतलेली आहे. अगो बाई, नाना भाऊजींना सरप्राईज दिलं वाटतं सगळ्यांनी, असं दिसतंय बाई. कसलं सरप्राईज? आता आलाच आहात ना इथे, कळेल तुम्हालाही कळेल. हे घ्या, घ्या हे. अरे वा, बरं झालं तुम्ही वेळेत आलात. म्हणजे नेमकं काय चाललंय ते सांगाल का मला? नाना, ही आम्हा सगळ्यांकडून तुझ्यासाठी एक छोटीशी भेट. रेडी? 1 2 3 सरप्राईज. हे काय? हा तर आप्पाच्या जमिनीचा भाग. आणि ही रिबीन का? नाना, ही माझी जमीन आजपासून तुझी झाली. अरे तुझं नुकसान झालंय ना, त्याचा नको विचार करू. हे झालं ते झालं. अरे आपला व्यवसाय शेती, व्यवसाय म्हटला की चढ उतार हा आलाच. अरे किती मेहनत केली तरी काय भरोसा. कधी पाऊस आला तर पिकं वाहून जातात, पाऊस कमी पडला तर पिकं आडवी होतात, कधी अन्नाची नासधूस होते, कधी धान्याला कीड लागते, आणि कधी खतपाणी कमी पडलं तर पिकांची वाढ होत नाही रे. हे शेतकऱ्यांच्या नशिबी आहेत. म्हणून काय खचून जायचं का? अरे नव्या जोमानं तयारीला लागायचं. बरोबर आहे आप्पा तुझं, पण मला नको रे तुझी जमीन. मी करेल पैशाची सोय. माझ्यावर संकट आलं ना, मी जाईल सामोरी. अरे देशमुखांच्या घरावर कधी संकट एकावर नसतं, ते संपूर्ण कुटुंबावर असतं. आणि संपूर्ण कुटुंब जर एकत्र आलं ना, तर त्या संकटावर आपण सहज मार्ग काढू शकतो. ये फीत काप आणि तुझ्या नव्या प्रयोगाला लाग. आज सकाळपासून सगळ्यांनी राबून जमीन स्वच्छ करून घेतली आणि वर भुसभुशीत पण केली. कापा. अप्पा, अप्पा, अप्पा मला माफ कर अप्पा. मला माफ कर अप्पा, मला माफ कर, मला माफ कर. नाना, नाना, अरे अरे असं काय करतोयस तू? नाही अप्पा, नाही. चुकलो मी, खरंच चुकलो. खूप मोठी चूक केली. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. मी चुकलो. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मी तुमच्या प्रत्येकाला खूप दुखावलं. तात्या, तुम्हाला न विचारता मी तिजोरीतून पैसे घेतले
तुम्हाला काही न सांगता, तुम्हाला काही न बोलता मी शेतात नवीन प्रयोग करायला गेलो, फसलो. खूप खचलो होतो मी. पण तुम्ही सगळे माझ्या पाठीशी असताना मला घाबरायची काहीच गरज नाही. मला कळलंच नाही. हा नाना आता इमोशनल झाला. हा काही आता पेपरवर सह्या करणार नाही. अप्पा, नको मला तुझी जमीन. आता माझं नुकसान भरून निघेपर्यंत मी शांत बसणार नाही. तुझ्या या जमिनीत जोमाने काम करेन. ते जमीन तुझी असली काय आणि माझी असली काय, शेती करणं महत्वाचं. नाना, अरे तुझं माझं काय, हे सगळं आपलं आहे. नान्या, काय रे इतके दिवस काय डोक्यावर पडलं होतंस की काय? आता कसं देशमुखांना शोभेल असं बोललाय काय? चला चला, आता उद्घाटन पण झालंय, पोटातले कावळे ओढायला लागले. हो चला जेवायला जाऊया. चल नाना एकदम या या बाई, या जेवायला या. नाही, नको नको, तुम्ही कॅरी ऑन. मी सहजच आलो होतो. नाही म्हणजे तुम्ही नानांना काय सरप्राईज देतात ते बघायला आलो होतो. नाही नाही नाही, अहो असं कसं, आता तुम्ही आलात, अहो शेतावर जेवणाचा आनंद वेगळाच असतो बघा. नाही, नंतर कधीतरी. नाही नाही नाही, असं नाही बाई. या या, हो या 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 बाई, बसा. ओके, थँक्यू. सर, तुम्ही मला मदत करायची जी तयारी दाखवली ना, त्याच्याबद्दल आभारी आहे. पण आता नको. बघितलं ना, हे सगळेच किती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. यांचा पाठिंबा असताना मला माझी जमीन, घराचे कागदपत्र गहाण ठेवायची गरज नाही. बरोबर बोलतोय ना सर मी? हो बरोबर आहे. ताई, मोठ्या बाई, खूप छान झालं जेवण. खूप दिवसांनी छान जेवतोय. अगं नानी, ताईने मिठाऐवजी साखर नाही टाकली. अहो मी तर विसरते म्हणून चुकून होतं ना माझ्याकडून. डॅड, तू इथे शेतातच आमच्या बरोबर जेवायला आलास ते बरं केलं. मला तर वाटतं आपण रोजच शेतात यायला हवं असं. ते एसीत मीटिंग्स करण्यापेक्षा शेतात येऊन घाम येईपर्यंत काम करायला मला जास्त आवडतं. मला एवढं छान वाटतंय ना आज. तू अमेरिकेला गेल्यानंतर हे शेतात असं जेवण खूप मिस करशील ना. हे सूप कुठेच नाही मिळालं. आदिती, डॅड, थँक्यू बेटा.